तुम्ही $1 ट्रिलियन बद्दल गेले 10 वर्ष बोलत आहात. सातत्याने त्या दिशेनं प्रयत्न महाराष्ट्र सरकार म्हणून करू पाहतात. अर्थमंत्री म्हणून सुद्धा सातत्यानं हा एक मुद्दा येतो की $1 ट्रिलियन इकॉनॉमी. त्याच्या आधी कदाचित आपल्याला असं काही 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन असे आकडे समोर नव्हते. हे करताना महाराष्ट्राच्या दृष्टीनं जवळपास अर्थव्यवस्था दुप्पट करण्यासारखं आहे ते. म्हणजे एखाद्याची क्षमता 50 किलो वजन उचलायची असेल तर त्यांना आता 100 किलो उचलायचे. अशा वेळी तुम्ही जो उल्लेख केलात प्रशासनाचा, तो अतिशय की फॅक्टर असणार आहे. आणि प्रशासनामध्ये फक्त सूचनांवर काम होत नाही तर पूर्ण रिफॉर्म्स आणावे लागतील. ती तुमचं सरकार म्हणून कितपत तयारी आहे? पहिल्यांदा तुम्हाला एक आकडा मी सांगतो, म्हणजे आपल्याला कुठे जायचं आणि कसं जाऊ शकतो, म्हणजे इज इट रिअली अचिवेबल. तर 2013-14ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आपल्या अर्थव्यवस्थेचा साईज होता 12 लाख कोटी, अराउंड 12-12.5 लाख कोटी. 2019ला ज्यावेळी आम्ही दुसऱ्यांना निवडून आलो, सरकार नाही बनलं पण दुसऱ्यांना निवडून आलो, तोपर्यंत 5 वर्षामध्ये आपला साईज झाला होता 25 लाख कोटी. त्याच्यानंतर आता पुन्हा या 5 वर्षामध्ये अर्धा वर्ष का त्यांचं सरकार, अर्धा काळ आमचं सरकार, असं करत करत आत्ता आपला साईज झाला 42 लाख कोटी. सो तुम्ही एक लक्षात घ्या की आपली वाढण्याची क्षमता काय आहे. आणि आपण जर कोविडचे वर्ष समजा बाजूला ठेवले तर आपला जो वाढीचा रेट आहे, आपला जो CAGR आहे, तो जवळपास 10% आहे. आणि म्हणून 2016 साली पहिल्यांदा मी ही भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये क्षमता आहे की महाराष्ट्र कॅन बिकम फर्स्ट सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी. ही महाराष्ट्राची क्षमता आहे आणि त्या दिशेने आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्या संदर्भातले काही मानकं आम्ही ठरवले, काही काम आम्ही केलं. ठीक आहे, मध्ये कोविडचे काही वर्ष आणि मध्यंतरीच्या सरकारने एक ब्रेक लावला, त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स थांबले, कॉस्ट ओव्हररन झालं, आपला पहिल्यांदा निगेटिव्ह ग्रोथमध्ये आपण गेलो. पण त्यानंतर पुन्हा सरकार आल्यावर आपण ती गती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज आपण जर बघितलं तर स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि स्पीड ऑफ डेटा या 2 गोष्टी अशा आहेत की ज्याच्या आधारावर पुढची आपली गती जी आहे, वाटचाल जी आहे आणि ग्रोथ जी आहे ही त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आपल्याला एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करून एक मोठं नेटवर्क असं तयार करायचं की ज्यातनं आपण ग्लोबल सप्लाय चेनचा भाग झालो पाहिजे. त्याकरता लॉजिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो त्याकरता चांगले रस्ते असले पाहिजे, चांगलं पोर्ट असले पाहिजे, चांगले एअरपोर्ट असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्या अजेंड्यावर घेतल्या. आणि अर्थातच स्पीड ऑफ डेटा हा देखील महत्वाचा आहे. म्हणजे आज आपण 5G लॉन्च केलेला आहे, आपली फायबर आता गावोगावी पोहोचलेली आहे आणि त्याला लिव्हरेज आपल्याला कसं करता येईल. खरं म्हणजे आपण आता असं म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये ऑइल हे पूर्वी आपण असं म्हणायचो की ज्याच्याकडे ऑइल आहे तो जगावर राज्य करेल. आता आपण असं म्हणतो की डेटा ज्याच्याकडे आहे, डेटा इज न्यू ऑइल, आणि डेटानी ऑइलची किंमत सरपास केलेली आहे. आता हा जो सगळा डेटा आहे, या डेटाचा सगळ्यात जास्त खजाना कोणाकडे आहे? तो सरकारकडे आहे. आम्ही सगळ्यात जास्त डेटा कन्झ्युम करणारे आणि डेटा निर्माण करणारे लोक आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या आमच्या ॲबिलिटीला लिव्हरेज करणं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला लिव्हरेज करणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना आपण त्या ठिकाणी एकत्रित केलं. आणि एक आपण इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार केली होती. त्या काउन्सिलने आपल्याला एक पुढच्या 5-7 वर्षाचा प्रोग्राम दिलेला आहे की ज्या प्रोग्रामच्या आधारावर आपण आपला ग्रोथ रेट हा ॲक्सिलरेट करू शकतो आणि त्यातनं आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या क्रिएट करू शकतो. आज आपण जर विचार केला तर आजच्याही म्हणजे बिझनेस युज्युअल ज्याला म्हणतो, त्या बिझनेस युज्युअलनी देखील महाराष्ट्रात 2032 साली $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईलच. कारण आपण मागच्या वर्षी ½ ट्रिलियन मार्क पार केलेला आहे. पण आपण जर प्रयत्न केला तर 2028 साली, 2029 साली, 2030 साली वी कॅन बिकम $1 ट्रिलियन इकॉनॉमी. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि महाराष्ट्र याकरता की इतर राज्य आपल्यापेक्षा बरेच मागे आहेत.
म्हणजे त्यांना अजून आपल्याला कॅचअप करायला भरपूर वेळ आहे साईज ऑफ द इकॉनॉमीमध्ये, आणि म्हणून महाराष्ट्रच हे करू शकतो आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. आणि अनेक वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की ठीक आहे साईज मोठा झाल्याने काय होणार आहे, तर आज आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळी युवा शक्ती आहे. वी आर अ युथफुल नेशन. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे युवा आहेत, त्यांना आपण ह्युमन रिसोर्स म्हणून वापरतोय, मानव संसाधनात आपण त्यांना विकसित करतोय. अर्थव्यवस्थेचा विस्तार हा संधी तयार करणारा असतो. जेव्हा अर्थव्यवस्था विस्तारित होते त्यातनं अपॉर्च्युनिटीज तयार होतात, सगळ्या क्षेत्रात तयार होतात. आज जर या आपल्या समजा आपण चांगल्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या केल्या, चांगले त्यांना शिकवण दिली, पण अपॉर्च्युनिटीजच नसतील, तर वेस्टफुल अशा प्रकारचं मानव संसाधन तयार होईल. त्यामुळे ती लायबिलिटी न तयार होता ती एक कॉन्ट्रीब्यूट करणारं ह्युमन रिसोर्स आपल्याला कसा तयार करता येईल, या दृष्टीनं हे $1 ट्रिलियन विचार आपण केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जी गती आपण पकडलेली आहे ती गती आपण योग्य प्रकारे सस्टेन करू शकलो तर विल बिकम द फर्स्ट $1 ट्रिलियन इकॉनॉमी. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाकडे येतो मी. पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणले, पूर्ण करून दाखवले. समृद्धी महामार्ग त्याचं प्रतीक आहे. पण त्या प्रकल्पातनं एक अशीही जाणीव तयार झाली लोकांमध्ये, भावना, विशेषतः ज्यांच्या जमिनीतून हा प्रकल्प गेला त्या ग्रामीण महाराष्ट्राचा, की याचा आम्हाला लाभ होत नाही. मग त्याचा परिणाम म्हणून समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर शक्तीपीठ ज्यावेळी महामार्ग आला त्यावेळी त्याला वारंवार विरोध झाला, त्याच्यावरून खूप मोठं राजकारण झालं आणि तो जवळपास थांबल्यात प्रकल्प, गुंडाळ्यात जमा आहे. तर या स्वरूपाचे मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणताना तुम्ही ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र जोडण्याचं काम कसं करू पाहता? पहिल्यांदा तर मी तुमचा कॉन्सेप्टच क्लिअर करतो की सगळ्यात जास्त फायदा समृद्धी महामार्गाचा ग्रामीण भागाला झाला आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग हे देशातलं उदाहरण आहे की 700 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग, या महामार्गाची सगळी जमीन कुठलाही विरोध न होता 9 महिन्यामध्ये आम्ही अक्वायर केले. 9 months. इथे तर 5 किलोमीटरची जमीन अक्वायर होत नाही, 700 किलोमीटरची ग्रीनफील्ड सगळी. त्याच्यामुळे आजही तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांना विचारा, त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि आता तर जी कनेक्टिव्हिटी आता मुंबईपर्यंत होईल ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होतील. म्हणजे ज्या समृद्धी महामार्ग बनायचा त्यावेळेस मी सांगायचो की आता पर्यंत आपलं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट पुणे जिल्हा होता. मी सांगायचो की नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना आहे, आणि आता ते दिसतंय. नाउ ऑल द इन्व्हेस्टमेंट्स हॅव स्टार्टेड कमिंग देअर. त्याच्या पलीकडे आता धुळ्यासारख्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, अमरावतीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट होत नव्हत्या, एका समृद्धी महामार्गाने काय होतं हे आपण दाखवलं. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता मी त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतोय, त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. आजच मी ज्यावेळेस वाढवण पोर्टची बैठक घेत होतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं विषय आला म्हणून सांगतो की वाढवणसारखा पोर्ट हा महाराष्ट्राला देशाच्या 20 वर्ष पुढे नेणार आहे. JNPT पोर्टने गेले 30-40 वर्ष देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवली, मुंबईला नंबर 1 ठेवलं. JNPT पोर्ट हा आपल्या भारताच्या 60% आपलं कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो. या JNPT पोर्टपेक्षा 3 पट मोठा पोर्ट हा वाढवणला आपण करतोय, ज्या ठिकाणी 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. म्हणजे जगातलं कुठलंही सगळ्यात मोठं जहाज हे आपल्याकडे येऊ शकतंय आणि आपण मॅरीटाईम कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकू. असं हे वाढवण बंदर तयार होत आहे की ज्यातनं आपली अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बदलणार आहे. खरं म्हणजे 90s याची संकल्पना आली, 92ला ती बंद झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या अडचणी शोधून काढल्या, त्या दूर केल्या. आता प्रत्यक्ष काम त्याचं सुरू होत आहे. आजच मी सांगितलं
की वाढवण बंदराला त्याचा पोर्टलेट डेव्हलपमेंटचा इफेक्ट हा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर नाशिक टू वाढवण एक ग्रीनफील्ड हायवे आपण तयार करा. एक ग्रीनफील्ड 100 किलोमीटरचा हायवे आपण नाशिक टू वाढवण तयार केला तर आपलं नेक्स्ट जे काही पोर्टलेट डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं नेक्स्ट आपलं जे कॅपिटल तयार होईल मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा अशा सगळ्या एक्सपोर्टचं हब ते नाशिक तयार होऊ शकतं. नाशिक कॅन बी दॅट. सो पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जसं पुणे रिंग रोडचं काम आता आपण सुरू करतोय. पुणे रिंग रोड हा केवळ एक रोड नाही आहे. पुणे रिंग रोड हा पुण्याच्या आसपास 2.5 ते 3 लाख कोटीची व्हॅल्यू तयार करणार आहे. व्हॅल्यू आणि नुसती व्हॅल्यू तयार होत नाही, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं प्रगती होते. आता पुण्याचं न्यू एअरपोर्ट जो बंद पडलं होतं, आता कालच आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊन पुन्हा एअरपोर्ट ऑथॉरिटी सोबत त्या संदर्भातलं फायनल केलं. त्यामुळे ह्या जे सगळे पायाभूत सुविधांचे जे काही आपण प्रकल्प घेतलेले आहेत हे प्रकल्प महाराष्ट्राला बदलणार आहे. कारण मी पहिल्याच माझ्या वक्तव्यात सांगितलं की आपल्याला प्रगतिशील व्हायचं असेल तर पार्ट ऑफ सप्लाय चेन व्हावं लागेल. पार्ट ऑफ सप्लाय चेन व्हायचं असेल तर लॉजिस्टिक्स आणि मुवमेंट ऑफ लॉजिस्टिक्स या 2 गोष्टी तुम्हाला डिटर्मिन करतील की तुम्ही चायनाशी कॉम्पिटिशन करू शकाल की नाही. आणि मग ती जर करायची असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ द रोड्स लागतील. आज तुम्ही बघा नागपूरवरनं JNPT पोर्टवर टर्नअराउंड करण्याकरता 8 दिवस लागायचे, आता 1 दिवस लागतो. म्हणजे किती कॉस्ट वाचली. चायनाशी कॉम्पिटिशन कॉस्ट वाचवूनच करू शकाल तुम्ही. त्यामुळे हे जे काही पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत आणि मला आनंद आहे म्हणजे 2019ला डॉयचे बँकने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे बिग तिकीट प्रोजेक्ट चालले आहेत त्यापैकी 49% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो द नेक्स्ट रिपोर्ट ऑफ द डॉयचे बँक विल सेज द सेम. आता पुन्हा डॉयचे बँकने जर रिपोर्ट काढला तर तो रिपोर्ट हाच सांगेल की देशातले जे बिग तिकीट प्रोजेक्ट आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे त्यातले 50% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रात चालले आहेत. एक क्युरियोसिटी म्हणून पुणे एअरपोर्ट बद्दल आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलं की कधी ना कधी होणार. हा खरंच होणार का आणि तुमच्या ह्याच कारकिर्दीत होणार का? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. लोक असाच प्रश्न मुंबई एअरपोर्ट बद्दल विचारायचे, तो मी करून दाखवला. लोक असाच प्रश्न ट्रान्स हार्बर लिंक बद्दल विचारायचे, कारण ट्रान्स हार्बर लिंक ची संकल्पना JRD टाटांनी 60 मध्ये तयार केली, पण तो आपण तयार करू शकलो. लोक असंच कोस्टल रोड बद्दल देखील बोलायचे. मी ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं पहिलं प्रेझेंटेशन केलं तर माझ्या काही मित्रांसहित अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं की असं होणार आहे का, असे रस्ते होतात का. मी राज्यभरातल्या संपादकांना बोलवून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं होतं. त्यावेळेस त्यातल्या काही संपादकांनी मला कानात सांगितलं होतं की चांगला प्रकल्प आहे, झाला तर बरं होईल. त्यांना माहिती होतं होणार नाही आहे, पण तो झाला. त्याच्यामुळे किंवा वाढवणचंच मी आपल्याला सांगितलं की 90 साली बंद झाला होता. मी 2017 साली नव्याने राईट ऑफ वे शोधून काढला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परमिशन आणली आणि आज तो वाढवण बंदर होता. त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या, पुण्याचा नवीन एअरपोर्ट होणार म्हणजे होणार. अगदी मनापासून धन्यवाद. मी शेवटून दुसरा प्रश्न आहे याच्यानंतर पण एक गोष्ट सांगतो, पुणे हे महाराष्ट्राचं खरं म्हणजे ही सांस्कृतिक राजधानी देखील आहे, ही मॅन्युफॅक्चरिंग राजधानी देखील आहे, ही एक प्रकारे टेक्नॉलॉजी राजधानी देखील आहे. पण पुण्यामध्ये प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे. असं होणार नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा इथंच आहे. नाही, त्यांना माहिती आहे बिचारांना. कारण काय आहे की जिथे अनेक बुद्धिवंत लोक असतात त्यांच्याकडे इतक्या आयडियाज असतात आणि प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की दुसऱ्याची आयडिया कशी खोटी आहे.